नमस्कार बहिणींनो, मी गजानन गायकवाड आपणासाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी घेऊन आलेलो आहे। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेचा दुसरा वाटपाचा टप्पा हा आजपासून सुरू करण्यात आलेला आहे आणि हा टप्पा सुरू झाल्यानंतर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कोणत्या महिलांना आता मिळणार पैसे, दुसऱ्या टप्प्याअंतर्गत किती महिला असणार पात्र, संपूर्ण माहिती बघूया। तर चला महिलांनो सुरू करूयात व्हिडिओ। तर बघू शकता महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत हे पत्र काढण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे आणि हे राज्यस्तरीय बँकर्स समितींना हे पाठवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत। आता तर बघू शकता या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत माहे जुलै 2024 व माहे ऑगस्ट 2024 या दोन्ही महिन्याच्या एकत्रित 3000 रुपये इतका आर्थिक लाभ उर्वरित अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डीबीटीच्या माध्यमातून अदा करण्यात येणार आहे। सदर थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया दिनांक 29 ऑगस्ट म्हणजे आजपासून 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता पार पाडण्यात येणार आहे। तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तातडीने आर्थिक लाभ जमा करणे तसेच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ जमा करण्याची पुष्टी करणे बाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधित बँकांना आवश्यक त्या सूचना देण्यात यावा असं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। ते लक्षात ठेवा, ज्या महिला जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांना 3000 रुपये मिळाले नव्हते अशा महिलांना आजपासून 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट पासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।